नमस्कार. या ऐतिहासिक विश्लेषणात आज आपण अशा एका वास्तूचा वेध घेणार आहोत जिने केवळ इतिहासच घडवला नाही तर समुद्रावर राज्य कसं करावं याचा एक उत्तम वस्तुपाठ संपूर्ण जगासमोर ठेवला. आज आपण बोलत आहोत मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आधारस्तंभाबद्दल. विजयदुर्ग, समुद्राच्या लाटांवर स्वार झालेला आणि शत्रूच्या छातीत अक्षरशः धडकी भरवणारा हा एक अभेद्य जलदुर्ग. आता सुरुवातीलाच एक विचार करण्यासारखी गोष्ट बघूया. 17वे शतक सुरू आहे, तंत्रज्ञान आजच्यासारखं अजिबात प्रगत नाही, आणि तरीही एका किल्ल्यानं एकही तोफेचा गोळा न डागता शत्रूची बलाढ्य जहाजे समुद्रात थेट बुडवली. होय, हे कसं शक्य झालं असेल? ह्या प्रश्नाचं उत्तर या किल्ल्याच्या लपलेल्या आणि अतिशय बुद्धिमत्तेने तयार केलेल्या पाण्याखालील संरक्षण व्यवस्थेमध्ये दडलं आहे, आणि आज आपण नेमकं हेच रहस्य उलगडणार आहोत. तर चला याच्या खोलात जाऊया. मुळात जलदुर्ग म्हणजे नेमकं काय? जलदुर्ग हा एक असा किनारी किल्ला असतो जो समुद्राच्या नैसर्गिक रचनेचा, विशेषतः खोल बंदरांचा अत्यंत हुशारीने वापर करतो. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या आपल्या विजयदुर्गला असंच एक नैसर्गिक खोल बंदर लाभलं आहे, आणि हेच बंदर या किल्ल्यासाठी खऱ्या अर्थाने एका गेम चेंजर सारखं ठरलं, ज्यामुळे मराठा आरमाराला समुद्रावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणं शक्य झालं. या ऐतिहासिक प्रवासात आपण पुढील मुद्द्यांवरून जाणार आहोत. प्रथम आपण या लपलेल्या जलदुर्गाची माहिती घेऊ, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी विजय, हा किल्ला मराठा आरमाराचे मुख्यालय कसा बनला, येथील प्रगत वास्तुकला आणि संरक्षण, आणि शेवटी या वास्तूचा चिरंतन सागरी वारसा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. क्रमांक 1, लपलेला जलदुर्ग आणि कोकण किनारपट्टीवरील त्याचे प्राचीन मूळ. आणि यावरून एक गोष्ट अतिशय उत्तमरित्या स्पष्ट होते की हा किल्ला काही रातोरात उभा राहिलेला नाही. त्याचा प्रवास खूप प्रदीर्घ आहे. 12व्या शतकात शिलाहार राजवंशाने जेव्हा या किल्ल्याची उभारणी केली तेव्हा त्याचं नाव घेरिया असं होतं. पण या वास्तूचं नशीब खऱ्या अर्थाने 1653मध्ये बदललं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला, आणि पुढे 1756मध्ये ह्याच ठिकाणी इंग्रजांसोबत विजयदुर्गची ती प्रसिद्ध ऐतिहासिक लढाई झाली, ज्याने इतिहासाला एक वेगळीच कलाटणी दिली. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे. क्रमांक 2, शिवाजी महाराजांचा सागरी विजय, घेरिया ते विजयदुर्ग असा झालेला प्रवास. 1653 हे वर्ष ह्या किल्ल्यासाठी अक्षरशः सुवर्णकाळ घेऊन आलं. 1653 पूर्वी जसं आपण पाहिलं, हा किल्ला घेरिया म्हणून ओळखला जात होता, आणि तो यादव, बहमनी, आदिलशाही अशा विविध राजवंशांच्या हातातून फिरत होता. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी केवळ त्याचं नाव बदलून विजयदुर्ग ठेवलं नाही, तर त्यात आमूलाग्र बदल केले. तटबंदी भक्कम केली, बुरुज वाढवले, आणि त्याला एका अभेद्य अशा प्रमुख नौदल तळामध्ये रूपांतरित केलं. आता येऊया तिसऱ्या भागावर. क्रमांक 3, मराठा आरमाराचे मुख्यालय आणि समुद्राचे नियंत्रण केंद्र. आता या माहितीतली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ती आपल्याला 2 महान योद्ध्यांचं योगदान अगदी स्पष्टपणे दाखवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा भक्कम पाया रचला, त्याला नौदल तळाचं स्वरूप दिलं, आणि त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच ठिकाणाहून युरोपीय सत्तांना सळोकी पळो करून सोडलं. महाराजांची दूरदृष्टी आणि कान्होजींची रणनीती यांचा हा एक अजोड संगम होता. आणि खरं सांगायचं तर कान्होजी आंग्रे यांचा लढा अजिबात सोपा नव्हता. विचार करा, त्यांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढलं. बलाढ्य इंग्रज, चतुर पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्धी या तिन्ही सत्तांना त्यांनी समुद्रावर कडवी झुंज दिली, आणि या सर्व बहुआयामी सागरी युद्धांचं नियोजन विजयदुर्ग या एकाच मुख्यालयातून होत होतं. हे खरोखरच थक्क करणार आहे. वळूया चौथ्या भागाकडे. क्रमांक 4, प्रगत वास्तुकला आणि एका अभेद्य सापळ्याची निर्मिती. बघा, आपण आता केवळ काही जुन्या दगडी भिंतींबद्दल बोलत नाही आहोत. आपण थेट 17व्या शतकातील अत्यंत प्रगत लष्करी तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत. या किल्ल्याचं बांधकाम किती अवाढव्य होतं याचा फक्त अंदाज घ्या. 8 ते 10 मीटर म्हणजे जवळपास 3 मजली इमारती इतक्या उंच भिंती, आणि त्याही एकामागे एक अशा 3 स्तरांमध्ये. या त्रिस्तरीय तटबंदीमुळे आणि सुमारे 27 भक्कम बुरुजांमुळे हा किल्ला शत्रूसाठी एक अभेद्य भिंतच बनून उभा होता. आता आपण मगाशी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे येऊया. शत्रूची जहाजे कशी बुडायची? तर हा होता तो अप्रतिम सापळा. पायरी 1, समुद्राखाली चक्क एक लपलेली भिंत बांधली होती, जी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शोधणं केवळ अशक्य होतं. शत्रूची मोठी जहाजे वेगात या भिंतीवर आदळून फुटायची आणि बुडायची. पायरी 2, जर चुकून कोणी वाचून पोहत किल्ल्यापर्यंत आलाच तर त्याच्यासमोर अवाढव्य 10 मीटरची त्रिस्तरीय तटबंदी उभी असायची.
आणि पायरी 3, तरीही जर कोणी आत शिरण्याचा प्रयत्न केलाच तर मुख्य दरवाजाची रचना इतकी वळणदार आणि गोंधळात टाकणारी होती की शत्रू तिथेच दिशाहीन होऊन अडकायचा. हा एक परिपूर्ण आणि पद्धतशीरपणे आखलेला मृत्यूचा सापळा होता. चला पुढे जाऊया आणि हे कसं विकसित होत गेलं ते पाहूया. हा किल्ला केवळ युद्ध खेळण्याची जागा नव्हती बरं का, तर ती एक जिवंत आणि पूर्णपणे स्वयंपूर्ण परिसंस्था होती. आत राजवाडे होते, सैनिकांची वस्ती होती, दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांसाठी धान्याची साठवणूक करण्याची चोख व्यवस्था होती, मंदिरे होती आणि सर्वात महत्त्वाचं गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. त्यामुळे हा किल्ला कोणत्याही बाह्य मदतीशिवाय दीर्घकाळ तग धरून राहू शकत होता. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, चिरंतन सागरी वारसा आणि इतिहासाचा दीपस्तंभ. आपण आत्तापर्यंत युद्धांचे आणि रणनीतीचे अनेक थर उलगडले, पण 1756 हे एकच वर्ष इतिहासात कायमचं कोरले गेले आहे. याच वर्षी इंग्रजांनी विजयदुर्गवर एक अतिशय मोठा आणि निर्णायक हल्ला केला. या भीषण लढाईने किल्ल्याच्या या अफाट तटबंदीची आणि संरक्षणाची खऱ्या अर्थाने परीक्षा घेतली आणि इथूनच इतिहासाचे एक नवं आणि महत्त्वाचं पान पलटलं गेला. थोडक्यात सांगायचं तर या वास्तूने त्या काळात काय साध्य केलं? त्याने जहाजांसाठी एक अतिशय सुरक्षित खोल समुद्रातलं बंदर प्रदान केलं, ज्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कडक नियंत्रण प्रस्थापित करता आलं. आणि आजच्या काळात आज हेच ठिकाण एका प्रमुख पर्यटन स्थळात बदललं आहे, जिथे गौरवशाली इतिहास आणि निसर्गरम्य समुद्रकिनारी पर्यटनाचा एक अद्भुत मेळ आपल्याला पाहायला मिळतो. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विजयदुर्ग हा केवळ एक दगडामातीचा किल्ला नव्हता. तो खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचा कणा होता. ह्याच वास्तूच्या बळावर आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच कान्होजी आंग्रे यांच्या अतुलनीय नेतृत्वाखाली मराठ्यांनी समुद्रावर आपली निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आणि बलाढ्य परकीय सत्तांना सडोतोड आव्हान दिलं. आता जाता जाता एक विचार नक्की करूया. या उत्कृष्ट आणि स्वयंपूर्ण वास्तुकलेचा विचार करता प्राचीन जलदुर्गांच्या या लपलेल्या रचनेतून आजची आपली आधुनिक संरक्षण धोरणे आणि लष्करी अभियंते काय बरं शिकू शकतात? हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? हा होता विजयदुर्ग किल्ल्याचा एक अंगावर काटा आणणारा ऐतिहासिक प्रवास. अशाच आणखी रंजक आणि अभ्यासू माहितीसाठी नक्की जोडलेले रहा. धन्यवाद.